नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय सर्वांना आवडणाऱ्या व्हेज फ्राईड राईसची रेसिपी. अगदी रेस्टॉरंटसारख्या लागणाऱ्या या व्हेज फ्राईड राईसमध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या असल्यामुळे हा पौष्टिक देखील आहे. तसेच जेवणामध्ये हा व्हेज फ्राईड राईस असेल तर आमटी बनवायची गरज पडत नाही. आणि घरी कधी जर जास्त भात उरला तर अशा वेळी देखील आपण त्या भातापासून हा व्हेज फ्राईड राईस बनवून खाऊ शकतो. एकदम टेस्टी लागणाऱ्या या व्हेज फ्राईड राईसची रेसिपी खूपच सोपी आहे. चला तर मग लगेचच सुरू करूया व्हेज फ्राईड राईस बनवायला. आता आपण प्रत्यक्ष व्हेज फ्राईड राईस बनवायला घेऊया. त्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या कढईत तेल तापवून त्यावर सर्वात आधी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेले आले घालायचे आहे. आले आणि लसूण चिरण्याऐवजी तुम्ही किसूनही घालू शकता किंवा तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही आलं लसूणची रेडीमेड पेस्ट घातली तरीही चालेल. परंतु चिरलेल्या आलं लसणाचा स्वाद फ्राईड राईसमध्ये खूपच मस्त लागतो. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी कांद्याच्या पातीच्या खाली जो कांदा असतो तो कांदा वापरलेला आहे. याचा स्वादही खूपच मस्त लागतो फ्राईड राईसमध्ये. कांदा थोडासा परतला की यामध्ये एक एक करून या सर्व भाज्या घालायच्या आहेत. सुरुवातीला थोडेसे उभट चिरलेले गाजर घालायचे आहे. त्यानंतर ढबू मिरची घालायची आहे आणि त्यानंतर मटार घालायचे आहे. मटारला मी इथे एक उकळी काढून घेतलेली आहे. त्यानंतर बारीक चिरलेल्या बीन्स घालायच्या आहेत आणि सर्वात शेवटी कोबी घालून एखाद मिनिट परतून घ्यायचे आहे. तुम्ही यामध्ये मशरूम, बेबी कॉर्न, ब्रोकोली यासारख्या तुमच्या आवडीच्या आणखी भाज्याही घालू शकता. भाज्यांचा कच्चेपणा जाईपर्यंतच भाज्या शिजवायच्या आहेत. जास्त वेळ पण या शिजवायच्या नाही आहेत. आता भाज्या परतून झालेल्या आहेत. आता गॅसची फ्लेम एकदम मोठी करायची आहे आणि मगच यामध्ये मीठ घालायचे आहे. कारण गॅसची फ्लेम जर बारीक असेल तर मीठ घातल्यानंतर भाज्यांना पाणी सुटू शकते आणि त्यामुळे मग भाज्या पचपचीत बनू शकतात. मीठ घालताना यामध्ये भाज्यांपुरतेच घालायचे आहे कारण भाताला आपण भात शिजवताना मीठ घातले आहे. आता यामध्ये 2 चमचे रेड चिली सॉस घालायचे आहे. तुमच्याकडे जर ग्रीन चिली सॉस असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. त्यानंतर यामध्ये 2 चमचे डार्क सोया सॉस घालायचे आहे. आणि आता हाय फ्लेमवरच सर्व मिक्स करत एखाद मिनिट परतायचे आहे. आता यामध्ये तयार भात घालायचा आहे. इथे मी 300 ग्रॅम तांदळाचा म्हणजेच मेजरिंग कपने 1.5 कप तांदळाचा सळसळीत म्हणजेच मोकळा भात शिजवून घेतलेला आहे. आता सर्व छान मिक्स करायचे आहे. त्यानंतर यामध्ये कांद्याची पात घालायची आहे. कांद्याची पात फोडणीत लगेचच मऊ पडते त्यामुळे ही शेवटी भाताबरोबरच घालायची आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि 1 चमचा व्हिनेगर घालायचे आहे. व्हिनेगर जर तुमच्याकडे नसेल तर लिंबाचा रस वापरला तरीही चालेल. आता सर्व छान परतून घ्यायचे आहे आणि टेस्ट बघून मिठाचे प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता परफेक्ट रंग आलेला आहे आपल्या व्हेज फ्राईड राईसला आणि सर्व भाज्यांचे रंगही खूपच सुंदर दिसत आहेत. तुम्ही भाज्यांमध्ये बेबी कॉर्न, मशरूम, ब्रोकोली, वेगवेगळ्या रंगाच्या ढबू मिरच्या वगैरे सुद्धा ॲड करू शकता. अशा प्रकारे सर्वात शेवटी पुन्हा एकदा कांद्याच्या पातीने गार्निश करून खाण्यासाठी तयार झालेला आहे आपला एकदम टेस्टी असा व्हेज फ्राईड राईस. तर तुम्हीही माझ्या पद्धतीने हा व्हेज फ्राईड राईस नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत.
तोपर्यंत पाहत राहा माझं चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक यू.